आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे 11 एप्रिलला इलेक्शन डिक्लेअर झालेले आहेत आणि आता जोराने इलेक्शनची तयारी सर्व पक्ष करत आहेत आणि ह्याचा परिणाम कसा काय मार्केटवर होणार आहे, थोडक्यात शेअर मार्केटवर कसा परिणाम होणार आहे, हा विषय आज आपण या मुलाखतीत घेणार आहोत। यासाठी आज आपण परिवर्तन या कार्यक्रमामध्ये प्रसन्नाजी कोळगिरी सरांना आमंत्रित केलेलं आहे। ते फायनान्समध्ये त्यांना त्याच्यातली चांगली माहिती असल्यामुळे आज आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे। तर प्रसन्ना सर नमस्ते। मी ॲज अ फायनान्शियल प्लॅनर म्हणून काम करतोय सोलापुरात गेल्या 20 वर्षापासून आणि लोकांना गुंतवणुकीबद्दल सल्ला देत आहे आणि खूप सक्सेसफुली काही लोकांना म्युच्युअल फंड्समध्ये परत शेअर मार्केट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला दिलेला आहे। सर, आपल्याला आता लोकांना शेअर मार्केटपासून सुरुवात करायची, म्हणजे लोकांना आपल्याला हे समजून सांगायचं की शेअर मार्केट म्हणजे काय, ॲक्च्युली बेसिकली व्हॉट इज शेअर मार्केट। जनरली इंडियन टेंडन्सी म्हटलं तर की बाबा लेमन लँग्वेजमध्ये जर म्हटलं शेअर मार्केट म्हणजे थोडंफारसं हा गॅम्बल म्हणून वाटतो, परंतु त्यात तसं नाही आहे। थोडाफारसा आपण इतिहास बघावा लागेल। आज इतिहास बघायचं म्हटल्यानंतर सगळ्यात श्रीमंत देश म्हणजे कोण आहे? अमेरिका आहे। अमेरिका जर इकॉनॉमी जर बघितलं तर त्याची जवळपास 150 ट्रिलियन US डॉलरमध्ये इकॉनॉमी आहे आणि जर अमेरिकाचा जर 150 ट्रिलियन इकॉनॉमी जर असेल US तर मग भारताचं किती आहे? मग भारताचा इकॉनॉमी जो आहे जवळपास इंडियामधलं 6th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे, बरोबर, आणि ते इकॉनॉमी 2.3 ट्रिलियन US डॉलर आहे। अच्छा, आपल्या GDPचं। आता GDP म्हणजे काय? GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन, म्हणजे भारतामध्ये जे इंडस्ट्रियल ग्रोथ व्हायला लागली आहे त्याचं कन्व्हर्शन आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन मध्ये करतो आणि मग हे सगळ्याचं मिळून आपण त्याला इकॉनॉमी म्हणतो, बरोबर। आणि हा इकॉनॉमी जर भारताचा जर तुम्ही जर कन्सिडर केलं तर हा इकॉनॉमी भारताचा जवळपास US डॉलरमध्ये सांगतोय जवळपास 9 ट्रिलियन आहे। अच्छा, आणि आपण 6th लार्जेस्ट थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी आहे। तर असं जर बघितलं तर मग हा जो आहे सगळं इकॉनॉमीवरती आपला जो आहे शेअर मार्केट चालत असतो, डिपेंडंट असतो। ओके, बरोबर। शेअर मार्केट म्हणजे इथं आपण टर्मिनॉलॉजी युटिलाइज करतो कॅपिटल मार्केट। कॅपिटल मार्केटमध्ये 2 ब्रांचेस जातात, एक असतो शेअर मार्केट आणि दुसरा असतो डेप्थ मार्केट, बरोबर। ओके, आता शेअर मार्केटमध्ये जर कुठल्या इंडस्ट्रीयलला यायचं असेल, कन्सिडर करूया आपण लेमन माणूस एकाने इंडस्ट्री स्टार्ट केला, XYZ न स्टार्ट केला, पहिल्यांदा मित्रांपाशी पाहुण्यांपासून पैसे घेऊन आपण स्टार्ट करतो आपली इंडस्ट्री ग्रोथ होत असते, ग्रोथ होत असताना इंडस्ट्री त्यावेळेस पैशाची अजून रिक्वायरमेंट येते, बरोबर ना? पैशाची रिक्वायरमेंट आल्यानंतर बँकेला अप्रोच होतात, मग परत अजून पैशाची रिक्वायरमेंट येते, बरोबर। पैशाची रिक्वायरमेंट ग्रोथ साठी पाहिजे असतो, मग त्याच्यानंतर ना नेक्स्ट फेज जे येतो हा व्हेंचर कॅपिटल असतो, बरोबर। व्हेंचर कॅपिटल म्हणजे भारतामध्ये टाटा, फ्युचर रिटेल्स म्हणजे किशोर बियाणी, रतन टाटा, असे भरपूर जण आहेत, बिर्लाचे आहेत, की हे लोक त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात। आता जस्ट रिसेंटली जर ट्रेंड बघितलं तर ऑनलाईन मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर। तर फ्लिपकार्टमध्ये, ओलामध्ये, उबरमध्ये ह्या लोकांनी प्रोत्साहन दिलेलं आहे की बाबा ही इंडस्ट्री पुढे यायला पाहिजे, बरोबर। मग ह्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ॲज अ स्लीपिंग पार्टनर, अच्छा, म्हणजे व्हेंचर कॅपिटल म्हटलं जातो इंडियातले। मी सांगायला लागलो व्हेंचर कॅपिटल। हे जे व्हेंचर कॅपिटल्स असतात बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये त्यांचे 2 लोक तिथे येतात, ओके, बॅलन्स शीट सगळं स्टडी करतात, बॅलन्स शीट स्टडी केल्यानंतर ना मग स्वतःचे 2 मेंबर्स तिथे येतात, मग काय चेंजेस करतात, चेंजेस करून मग तो परत अजून इंडस्ट्री ती ग्रोथ होत जाते, बरोबर। मग असं ग्रोथ होत चालल्यानंतर ना परत रिक्वायरमेंट येते फंड रेज करण्यासाठी, बरोबर। इट्स अ ऑन गोइंग प्रोसेस सर, पैसे लागतातच।
मग आता पैसे परत कसं आणायचं? हा मग आता व्हेंचर कॅपिटल्स नंतर ना तर बँक तर अफोर्ड करू शकत नाही तर, कारण की व्हेंचर कॅपिटल हा खूप मोठा असतो इन्व्हेस्टमेंट. मग त्याच्यानंतर ना अप्रोच होतो की बाबा डोमेस्टिक पब्लिकसाठी आणि दुसरा साईड असतो की फॉरेन साईड पण. बरोबर. आता खूप सेफर साईड म्हणून प्ले करायचा असेल तर त्याला म्हटलं जातो प्रायव्हेट प्लेसमेंट. प्रायव्हेट प्लेसमेंट म्हणजे तिथं मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट होतं डेप्ट मार्केट थ्रू. बरोबर. म्हणजे खूप इझिली पैसे उचलला जातो बाजारमधनं, तो भारतातनं असू दे किंवा फॉरेन कंट्रीज मधनं असू दे, तो इझिली पैसे उचलला जातो आणि मग परत त्याचं जे असतो फेजमध्ये, कुठल्या फेजमध्ये असेल इंडस्ट्री, त्या इंडस्ट्री ग्रोथमध्ये ते परत इन्व्हेस्टमेंट होत असतात. मग अशा तऱ्हेने ज्या वेळेस इंडस्ट्री ग्रोथ होत असते त्याच्यानंतर ना मग आता ग्लोबलायझेशनला जायचं आहे. या इंडस्ट्रीला खूप मोठं स्कोप दिसायला लागलाय. मग ग्लोबलायझेशन जाण्यासाठी मग पैसे अजून पाहिजे असतो. बरोबर. कारण की मॉडर्नायझेशन करायचं असतो, काय मार्केटिंगला करायचं असतंय, काही ऑपरेशन्स मध्ये खर्च करायचा असतो. मग हे मॉडर्नायझेशन प्लांट जर करायचं असेल तर मग रिसोर्स बघतात परत की कुठनं आपल्याला पैसे उभं करता येईल. हा, मग तो जो पार्ट येतो कॅपिटल मार्केट मधला, म्हणजे शेअर मार्केटमध्ये ओपन करायचं. मार्केट ओपन, मग त्याच्यानंतर इश्यूज मार्केटमध्ये. हा, तर शेअर मार्केटमध्ये ज्या वेळेस ओपन करायचा असतो म्हणजे त्यावेळेस ते 3 ते 4 प्रकारे पैसे उचलू शकतात. एक पहिला असतो इनिशियल पब्लिक ऑफर. अच्छा. IPO म्हणलं जातो. दुसरं प्रायव्हेट प्लेसमेंट. बरोबर. दुसरं ऑफर फॉर सेल असतो की माझं एवढं स्टेक मी विकायला लागलो, कोण घेण्यासाठी आहे का, खरेदी करा. ओके. बरोबर. आणि त्याच्यानंतर ना मग परत असतो राईट इश्यूज असतात. अच्छा. हे सगळं जे मी 4 प्रकारचे सांगितलेले आहेत ह्याला प्रायमरी मार्केट म्हणतात. बरोबर. प्रायमरी म्हणजे काय, सुरुवातीला कॅपिटल रेज करत असलेलं. ओके. IPO मध्ये त्यांना काय कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स प्रमाणे ह्यांना ऑफर आणावा लागतो पब्लिकसाठी. बरोबर. आता पब्लिकसाठी ऑफर आणायचं म्हटल्यानंतर ना पंडित साहेब की काय टर्म्स अँड कंडिशन्स असेल, त्यांना कोणतं रेग्युलेटर असेल. जसं तुम्हाला माहिती आहे बँकेला रेग्युलेटर RBI, बरोबर. तसंच इन्शुरन्सला पण रेग्युलेटर आहे, कोण आहे, IRD आहे. मग तसंच इनिशियल पब्लिक इश्यू आणण्यासाठी तिथं पण रेग्युलेटर आहे. रेग्युलेटर त्याला सेबी म्हणतात. ओके. सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. मग इनिशियल पब्लिक इश्यू आणण्यासाठी ह्या लोकांनी काही टर्म्स अँड कंडिशन्स डिक्लेअर केलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला डोमेस्टिक मधनं पैसे रेज करायचे आहेत. मग पैसे जर रेज करायचं असेल तर तुम्हाला तुमची कंपनीची नेट वर्थ हे जवळपास 1 करोड असायला पाहिजे. अच्छा. आणि मालमत्ता जे ऍसेट म्हणतात, टँजेबल ऍसेट जे म्हणतात, तो जवळपास 3 करोडचा असायला पाहिजे. आणि तिसरी अजून एक कंडिशन्स म्हणजे 5 वर्षामध्ये 3 वर्षासाठी तुमचं प्रॉफिटेबिलिटी असायला पाहिजे. हा एक कंडिशन आहे. बेसिक कंडिशन्स आहेत. मग हा बेसिक कंडिशन झाल्यानंतर ना आता XYZ कंपनीला पैसे रेज करायच्यात, सेबीला अप्रोच करतात, ऍप्लिकेशन्स देतात सेबीला की बाबा मला पैसे रेज करायच्यात म्हणून. मग तिथं अपॉइंट केलं जातं 3-4 ह्यांना काय म्हणतात एजन्सीजला. पहिला एजन्सी असतो तो असतो मर्चंट बँक. ओके. बरोबर. म्हणजे तो कमर्शियल बँक जे असतात जसं की ऍक्सिस बँक, HDFC बँक, IDBI बँक, ओके. परत फॉरेनचं म्हणलं तर मॉर्गन स्टॅनली, हे जे सगळे असतात हे सगळे मर्चंट बँकिंग पण करत असतात. म्हणजे हे लोक हेल्प करत असतात की व्हॅल्युएशन फाइंड करण्यासाठी कंपनीचं व्हॅल्युएशन किती आहे ते कळायला पाहिजे ना. मग ते सगळं ड्राफ्टिंग करायचं, हे व्हॅल्युएशन फाइंड करायचं, हे सगळं हे लोक करत असतात. बर, आता हे व्हॅल्युएशन करणारे लोक म्हणजे कोण आहेत, मर्चंट बँक करत. मग त्याचं मार्केटिंग पण करणारे पाहिजे असतात ना. मार्केटिंग करणारे म्हणजे ब्रोकर्स असतात. बरोबर. ओके. ब्रोकर म्हणजे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. ओके. ऑल ओव्हर इंडिया करायला लागतो.
ठिकठिकाणी ब्रोकर्स असतात. बरोबर. बरं, ब्रोकर्स असतात, मग त्याचं व्हॅल्युएशन देत असताना अजून एक व्यक्ती येतो, त्या व्यक्तीचं नाव असतो अंडर रायटर. ओके. बरोबर. अंडर रायटर हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो विथ मर्चंट बँकर बरोबर. मर्चंट बँकरचा जो हेड असतो त्याला लीड मॅनेजर्स पण म्हणलं जातो. यांच्याबरोबर काम करून त्या IPOचं म्हणजे पर शेअर्स जे फ्लोट करणार आहेत, व्हॅल्युएशन किती काढणार आहेत, त्या व्हॅल्युएशन प्रमाणे समजा जर एक 15 करोडचं करायचं असेल किंवा 15,000 करोडचं करायचं असेल, एक शेअरचं व्हॅल्यू किती यायला पाहिजे, हे सगळं बसून अंडर रायटर आणि मर्चंट बँकर जे लीड मॅनेजर म्हणलं जातो हे व्हॅल्युएशन ठरवतात. आता हे व्हॅल्युएशन पण ठरवण्यासाठी काय प्रोसेस असतात सर. त्या प्रोसेसला म्हणलं जातो बुक बाइंडिंग म्हटलं जातो. बुक बाइंडिंग. ओके. बुक बिल्डिंग किंवा बुक बाइंडिंग म्हटलं जातो. तर मग त्या प्रोसेसमध्ये व्हॅल्युएशन जो असतो काय रेंज दिला जातो, की बाबा एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर 150 ते 160 असं रेंज दिलेलं असतो. मग त्या रेंज प्रमाणे मग हे IPO आणत असतात. ओके. मग रजिस्ट्रेशन पण करावं लागतो, म्हणजे रजिस्टर पण असतो, हे सेबी जवळ करावा लागतो यांना. म्हणजे ह्या बुक बिल्डिंग प्रोसेसमध्ये रजिस्टर, अंडर रायटर, ब्रोकर, लीड मॅनेजर्स आणि प्लस आपलं अंडर रायटर खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आणि मग IPO येण्यासाठी सगळं प्रॉस्पेक्टिंग सगळं जे काढलं जातो, तर त्या प्रॉस्पेक्टला ठळक जे असतात वैशिष्ट्य त्याला म्हणलं जातो रेड प्रॉस्पेक्टिंग. ओके. तर ते वाचावं लागतो आणि ते वाचून मग लोक इन्व्हेस्टमेंट करतात. आता इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदर काही हे पण असतात की बाबा व्हॅल्युएशन ठरवण्यासाठी ग्रेड पण दिलेला असतो. जसं की मॉर्गन स्टॅनली प्लस मी काही बँकर्सचे नाव घेतलेलं आहे, ते ग्रेड देत असतात. म्हणजे बाबा AAA, AA, BBB असे ग्रेडिंग्स दिलं जातो. C ते D पर्यंत दिलं जातो. म्हणजे AAA असेल तर खूप चांगलं आहे. मग माझ्या आणि तुमच्यासारखे लोक ज्या वेळेस BBB किंवा AA असं बघतात व्हॅल्युएशन त्या ह्याचं शेअर्सचं आणि डोळे दाखवून मग ते इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे त्यांना हिंट पाहिजे असतो. करेक्ट. आपण कशामध्ये इन्व्हेस्ट करावं आणि कशात करू नये. मग हे जे ग्रेडिंग केलेलं असतो हे ह्याच्याप्रमाणे जाऊन इन्व्हेस्टमेंट करतात. आता इन्व्हेस्टमेंट करत असताना की बाबा कुठल्या प्राइस वरती ह्यांनी प्राइसिंग केलेला हा खूप महत्वाचा असतो. व्हॅल्यू प्राइसिंग म्हटलं जातो. तो व्हॅल्यू प्राइसिंग प्रीमियम वरती असू शकतो, डिस्काउंट वरती असू शकतो किंवा फेअर व्हॅल्यू, हा 3 प्रकारचा असतो. फेअर व्हॅल्यू म्हणजे की बाबा पुढं लिस्टिंग झाल्यानंतर ना हा चांगलं व्हॅल्युएशन आपल्याला देऊन जाईल. डिस्काउंट म्हणजे समजा 150 असेल तर फेअर व्हॅल्यू 20% डिस्काउंट दिलं जातो आणि 20% डिस्काउंट झाल्यानंतर ना मग त्या लोकांना लिस्टिंग झाल्यानंतर ना गेन मिळतो. म्हणून लोक येऊन इन्व्हेस्टमेंट करत असतात. आणि काही ठिकाणी प्रीमियम व्हॅल्यू असतो. म्हणजे जे व्हॅल्युएशन आहे त्याच्यापेक्षा जास्ती दिलं जातो. का बरं प्रीमियम व्हॅल्यू दिला जातो? कारण की ह्याची ग्रोथ स्टोरी खूप चांगली असल्यामुळं. जसं की जस्ट रिसेंटली तुम्ही ऐकलेलं असेल अविनो सुपर मार्केट, म्हणजे शॉर्टकट मध्ये डीमार्ट म्हटलं जातो त्याला. त्याचं प्राइसिंग जे केलं जातो प्रीमियम प्राइसिंगच केलं जातो. परंतु लिस्टिंग झाल्यानंतर ना खूप व्हॅल्यू चांगलं मिळालं आणि लोकांनी प्रॉफिट बनवलं. आता हा IPO एक 2 प्रकारे आणलं जातो. कशासाठी तर एक कंपनीला कॅपिटल रेज करायचं असतं, दुसरं व्हेंचर कॅपिटल असतात. ह्या व्हेंचर कॅपिटलला कुठं तर ह्या कंपनीमधनं बाहेर निघायचा असतो. मग फॉर दॅट पर्पज हे लोकांना बाहेर निघता येतो. ह्या IPO मधनं व्हेंचर कॅपिटल बाहेर निघतात आणि आपला प्रॉफिट जे असेल ते प्रॉफिट घेऊन निघून जातात. कारण की ते सेल करतात ना, त्यांचा पोर्शन असतो ते. आता त्यात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रत्येकाला कोटा दिला जातो. कंपनी चांगली आहे, सगळेजणच येतील, फॉरेनर्स पण येणार,
मग फॉरेनर्स म्हटल्यानंतर ना इथं FIIs म्हटलं जातो. अच्छा. FIIs येतात आणि इन्व्हेस्टमेंट करतात. डोमेस्टिक येतात, इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे जसं की बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स, मेटलाईफ लाईफ इन्शुरन्स, LIC, हे लोक पण इन्व्हेस्टमेंट करत असतात. अलग इन्शुरन्स कंपनी पण इन्व्हेस्ट, हा, त्यांना डोमेस्टिक इन्व्हेस्टर, म्युच्युअल फंड वाले असतात, ते पण इन्व्हेस्टमेंट करत असतात. मग हे डोमेस्टिक. आणि मग माझ्यासारखे, तुमच्यासारखे असे भरपूर जे लोक, भारतीय लोक जे आहेत, भरपूर इन्व्हेस्टर्स, जे इन्व्हेस्टर्स असतात, त्यांना रिटेलर म्हटले जातात. करेक्ट. ओके. आणि हे सगळ्यांना काय पोर्शन्स दिलं जातो की पर्सेंटेज दिलं जातो की बाबा एवढं ह्यांना राखीव ठेवलेलं आहे, ह्यांना राखीव इतकं ठेवलेलं आहे, आणि मग फुल अप करतात. करेक्ट. समजा काही कारणानिमित्ताने जर हे फुल अप जर नाही झालं, अलग लक्षात, बरोबर, समजा रिटेलचं कोटा फुल अप नाही झालं किंवा डोमेस्टिकचं कोटा जर फिलअप नाही झालं, मग आता हे कम्प्लीट करायचं असतो ना, शॉर्ट पिरियड मध्येच असतो तो, ओपन केला जातो IPO. ओके. मग मार्केटिंग ब्रोकर लोक करत असतात. मग हे शॉर्ट पिरियड मध्ये कुणाचं काम असणार की बाबा कम्प्लिटली फिलअप करायचं. इथं मेन रोल येतो अंडर रायटरचा. अंडर रायटर्स, करेक्ट. ओके. अंडर रायटरचं रेस्पॉन्सिबिलिटी असतो की बाबा हे कम्प्लिटली कोटा आपण फुलअप करून हे कम्प्लीट करायला पाहिजे. आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना जे असतो कमिशन मिळत असतो. म्हणजे इथं अंडर रायटरचं रोल खूप इम्पॉर्टंट येतो आणि मर्चंट बँकरचं पण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले इथं येत असतो. करेक्ट. क्लिअर झालं. तर हा प्रायमरी मार्केट झाला. बरोबर. आता लिस्टिंग एक 7 ते 15 दिवसात होत असतो. आता जस्ट रिसेंटली तर खूप लवकर व्हायला लागलाय. सगळं क्लोज झालं, अलॉटमेंट झालं, सगळं झालं कम्प्लिटली. आता अलॉटमेंट व्हायच्या अगोदर समजा तुम्ही आणि मी पण इन्व्हेस्टमेंट केलं, बरोबर, तर तो इन्व्हेस्टमेंट जो असतो तो मग मला किती अलॉटमेंट झालाय का नाही हे मला कळायला पाहिजे ना. कळायला पाहिजे. मग मला कुठनं कळतो? मी माझा बँकेत चेक दिलेला असतो. बरोबर. माझा तो जो अमाऊंट असतो इनकॅश होतो, मी इनकॅश करायला लावतो थ्रू आसबा. ओके. मला ऑर्डर झालं तरच माझे पैसे तिकडे कंपनीला द्या, नाहीतर देऊ नका, मी चेक दिलेला आहे. बरोबर. हे मी माझ्या बँकरला सांगितलेलं असतो. बरोबर. मग मला कळतो की बाबा मला हे अलॉट झालेलं आहे. बरोबर. मग लिस्टिंग होत असतो. मग फेअर व्हॅल्यू असेल तर 10% राईज होऊ शकतो, 10% खाली पण होऊ शकतो. बरोबर. तसंच प्रीमियमचं जर असेल तर तसंच. बरोबर. आणि जर डिस्काउंट प्राइस वरती असेल तर मग काही लोकांना प्रॉफिट तिथंच मिळतो, 30%, 40% जागेवरतीच. कन्सिडर करा, एक महिन्यात जर 20%, 30% जर मिळत असेल, काही लोक असे असतात की बाबा IPO मध्येच इन्व्हेस्टमेंट करायचं आणि मग त्यातनं प्रॉफिटेबिलिटी करायचं. ते जे लोक असतात लगेच्या त्यातनं बाहेर निघतात प्रॉफिट करून. ओके. ते खूप अभ्यासू असतात, व्हॅल्युएशन्स ते सगळं करतात आणि मग नंतरनं ते 20 ते 30% प्रॉफिट घेऊन लिस्टिंगच्या वेळेसच घेऊन बाहेर निघतात. मग त्याच्यानंतरनं स्टार्ट होतो इथं की बाबा हा जो लिस्टिंग झाल्यानंतरनं ह्यांना तर पैसे मिळाले, हे यांचं काम करत असतात. ओके. जो डायरेक्टर्स असतात आपल्या कंपनीचं एक्सपान्शन करण्यासाठी, आणि ज्या वेळेस त्यांचा हा जो कॅपिटल आहे हो कुठल्या स्वरूपात आता फ्लोट व्हायला लागलाय मार्केटमध्ये, तर तो हा शेअर. ओके. आता समजा पर्टिक्युलरली एक कंपनी जर आपण घेतलं XYZ, त्या कंपनीचं स्टॉक म्हटलं जातो. क्लिअर झालं. बरोबर. आणि मग त्यात शेअर्स असतात. आलं का लक्षात? बरोबर. मग FIIs पशी शेअर्स असतात, मग डोमेस्टिक पशी शेअर्स असतात, रिटेलर पशी शेअर्स असतात. काय प्रमाणात तो डिवाइड केलेला असतो त्याच्याप्रमाणे. मग इथं स्टार्ट होतो सर सेकंडरी मार्केट स्टार्ट होतो. बरोबर. क्लिअर झालं. करेक्ट. पहिला प्रायमरी मार्केट येतो. बरोबर. त्याच्यानंतर ना इथं आता सेकंडरी मार्केट येतो. आता सेकंडरी मार्केटमध्ये आता तुम्ही म्हणताल की बाबा डायरेक्टर लोकांचा आता काय रोल प्ले. बरोबर आहे ना. ह्यांना तर पैसे मिळाले, हे सगळे झालं, सगळं लिस्टिंग झालं, सगळं झालं, सगळं फर्स्ट क्लास झालं यांचं. मग ह्या लोकांचं सगळं झाल्यानंतर ना हे आपलं बिझनेसमध्ये लागतात. रिक्वायरमेंट प्रमाणे तसं
त्यांनी कुठं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट करून मॉडर्नायझेशन करण्यासाठी करतात. बरोबर. बर, कंपनीचं मग टर्नओव्हर वाढतो. बरोबर आहे. बिझनेस चांगला फ्लरिश व्हायला लागतो. हा, बिझनेस कम्प्लिटली टर्नओव्हर वाढतो. टर्नओव्हर वाढल्यानंतर मग दर महिन्याला, तिमाही, 6 महिने, वर्षाला बॅलन्स शीट द्यावा लागतो. बरोबर. ओके, रिपोर्ट द्यावा लागतो. करेक्ट. ज्या वेळेस हे बॅलन्स शीट अभ्यास केला जातो, मग त्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला कळतो की कंपनी प्रॉफिट किती करायला लागली. बरोबर आहे. आता कंपनी जर सुरुवातीला जर 150 करोडला असताना लिस्टिंग केली आणि कॅपिटल रेज केली, समजा ते जर 200 ते 300 करोड झाली, मग त्याचं नेटवर्थ वाढली का नाही? नेटवर्थ वाढली. बरोबर आहे. नॅचरली नेटवर्थ वाढली म्हणजे इथं मग शेअर्सची व्हॅल्यू पण वाढायला पाहिजे ना. वाढायला पाहिजे. बरोबर आहे. आता मला IPO मध्ये मिळालं नाही म्हणून मी ती XYZ ची कंपनी ज्या वेळेस तो लिस्टिंग होत असते तेव्हा मी घेतलेली आहे. करेक्ट. आता मी का बरं घेतलेली आहे? मी काय फॅक्टर्स बघत असतो ते कंपनीचं घ्यायचं. बरोबर. काय फॅक्टर्स म्हणजे मॅनेजमेंट कशी आहे, ग्रोथ स्टोरी कशी होणार आहे, बरोबर, मग फ्युचर्स कशी आहे ह्या कंपनीचं, हे सगळं विचार करतो. बरोबर. मग सेकंडरी फॅक्टर्समध्ये जे लोक स्टॉक्स घेतात म्हणजे शेअर्स जे घेतात, खरेदी करत असताना 2 फॅक्टर्स बघतात. एक ग्रोथ स्टॉक आणि दुसरा व्हॅल्यू स्टॉक. ओके. ग्रोथ स्टॉक म्हणजे कसलं की बाबा फ्युचर्समध्ये खूपच ग्रोथ होणार आहे. जसं की ॲव्हेन्यू सुपरमार्केट, डीमार्ट मी म्हणलेलं आहे, प्रीमियम प्राइस वरती होतो, परंतु तो ग्रोथ स्टॉक होतं, चांगलं होणार आहे. आणि तसंच झालं, तो ग्रोथ स्टॉक झालं तसं. करेक्ट. आणि काही लोक काय करतात की व्हॅल्युएशन स्टॉकला ओळखतात. आता व्हॅल्युएशन स्टॉकचं एक्झाम्पल द्यावं लागेल मला, म्हणजे पब्लिकला पण आपल्या कळेल की बाबा व्हॅल्युएशन स्टॉक कसं हुडकायचं. व्हॅल्युएशन स्टॉक हुडकण्यासाठी एक एक्झाम्पल घेतो, येस बँकचं. येस बँकचं मध्ये रिपोर्ट आलं तर की बाबा त्यांचा जो डायरेक्टर आहे, MD अँड CEO, चेंज करायला लावलं सेबीनं. आणि मग ते खूप पिरियड घेतले. पण का चेंज करायला? तो काय ठराविक वर्षानंतर ना सेबीचे असतात, ऑडिटिंग होत असतो. करेक्ट. तर ते त्याच्यामध्ये त्यांना काय तर फाइंड आउट झालं दिसतंय म्हणून ते चेंज करायला सांगितले. आता चेंज करायचं म्हटल्यानंतर इमिजिएटली होत नाही, हुडकावा लागतो MD आणि CEO. या प्रोसेसमध्ये काय झालं की बाबा हा जो स्टॉक आहे जवळपास 350च्या वरती गेलं तर एक शेअर्स. आणि मग हे नेगेटिव्ह रिपोर्ट मार्केटमध्ये. बरोबर. म्हणजे रिपोर्ट गेलं मार्केटमध्ये की बाबा काय तर गडबड चालू आहे म्हणून. अच्छा. मग काय तर गडबड चालू आहे म्हणले की, आणि ते पण प्रमोटरच्या विरोधात. जर प्रमोटरच्या विरोधात जर नेगेटिव्ह गेलेलं असेल तर मग इथं काय होतो, इथं तो शेअर्स बाकी सगळे लोक येऊन विकायला चालू करतात. सेल करतात. फॉरेनर, डोमेस्टिक हे सेल करत असतात. सेल करत एवढ्या लेवलला आणले की विचारून 140, 130 पर्यंत येऊन गेला तो स्टॉक. मग तुमच्यासारखे माझ्यासारखे थोडं अभ्यासू असलेले लोकांना लॉंग टर्म मध्ये पैसे कमवायचा असतो. मग हे व्हॅल्यू स्टॉक दिसलं, हा व्हॅल्यू स्टॉक दिसला 130, 140 ला काही जण उचलले मार्केटमध्ये. खरेदी करतात. नेगेटिव्ह चालू आहे म्हणून खाली पडलं. व्हॅल्युएशन बघितलं. व्हॅल्युएशन कसं बघायचं मी सांगतो. मग हे व्हॅल्युएशन बघितल्यानंतर काही लोकांनी खरेदी केलं. मग थोड्या दिवसांनी 15 दिवसांनी परत न्यूज आलं की बाबा आम्ही MD आणि CEO दुसरं बघितलेलं आहे म्हणून सेबीला रिपोर्ट दिले त्यांनी. आता हे पॉझिटिव्ह रिपोर्ट आलं. बरोबर. हे पॉझिटिव्ह रिपोर्ट आलं. आज तो स्टॉक येस बँकचा तो 240 ला आहे सर. 100 रुपयाने वाढला. म्हणजे असं व्हॅल्युएशन स्टॉक लोक हुडकत असतात. करेक्ट. ओके. आणि मग ह्यातनं प्रॉफिटेबिलिटी कमवतात. अलग अलग. सर आता माझं काय म्हणणं आहे की हे सगळं अभ्यासाचाच भाग आहे. हो. शेअर मार्केटमध्ये. हो. आता आपलं जे पब्लिक आहे, जे आपले लोक आहेत, आपली जनता, बऱ्याचशा लोकांना ह्याचं नॉलेज नसतंय. त्यामुळं लोकांकडे पैसा असून सुद्धा ते घाबरतात इन्व्हेस्ट करण्यामध्ये शेअर मार्केटमध्ये. त्यांच्यासाठी काय पर्याय आहे, त्यांनी काय करावं?
ह्याचा अभ्यास कशा पद्धतीने करावा, त्यांना कशा पद्धतीने ट्रेन गेलं पाहिजे. हा, म्हणूनच मी सुरुवातीपासून घेतलो ना की जसं तुम्ही लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता आहोत तसंच ह्याचा पण काय व्हॅल्युएशन असतो इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. आता इथं मी तुम्हाला 2 फॅक्टर सेकंडरीमध्ये सांगितलेलं आहे, ग्रोथ स्टॉक आणि व्हॅल्युएशन स्टॉक. ओके. आता हे कसं काढलं जातं, ह्याला काढण्यासाठी काही मोठं टेक्निक माहिती असायला नाही पाहिजे. बरोबर. ओके. मला पण कळतो की बाबा कुठं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणजे फंडामेंटल बेसिसवरती इन्व्हेस्टमेंट करायचं. बरोबर. टेक्निकल बेसिसवरती इन्व्हेस्टमेंट नाही करायचं. फंडामेंटल बेसिस म्हणजे काय, कंपनीचा पर अर्निंग किती आहे, उत्पन्न किती आहे, EPS किती आहे, अर्निंग पर शेअर किती आहे, मग त्याचं प्राइस टू अर्निंग किती रेशो आहे हे बघायचं असतो. जर EPS जर चांगला असेल म्हणजे अर्निंग प्राइस टू चांगला असेल, डोळे झाकून घ्यायचं, खरेदी करायचं. अर्निंग पर शेअर जर चांगली असेल तर डोळे झाकून घ्यायचं. काय पण असू दे निगेटिव्हिटी, त्याचं बॅलन्स शीट एक बघायचं, बॅलन्स शीट एक चांगला आहे आणि EPS चांगला आहे म्हटलं म्हणजे अर्निंग पर शेअर जाऊन घ्यायचं विकत. दुसरा फॅक्टर बघायचं म्हणजे PE रेशो. ओके. P म्हणजे करंट प्राइस आणि मग डिवायडेड बाय अर्निंग पर शेअर. ओके. मग हे बघितल्यानंतर ना आपल्याला कळतो की बाबा हा व्हॅल्यूड आहे का काय नाही. जर P रेशो जर कमी असेल आणि EPS जास्त असेल, 2 फॅक्टर्स बघायचं. काय म्हणायला लागलो मी, EPS जास्त असेल आणि PE रेशो कमी असेल तर हा जाऊन स्टॉक घ्यायचं, थांबायचं, स्टॉप करायचं. 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी लॉंग टर्म साठी घ्यायचं आणि इन्व्हेस्टमेंट करायचं, आपल्याला चांगलं देऊन जातो. लॉंग टर्म मध्ये चांगले मिळतील त्याच्यामध्ये. लॉंग टर्म. शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही टेक्निकल मध्ये जायचं असतो सर. शॉर्ट टर्म टेक्निकल हा वेगळा पार्ट आहे, खूप अभ्यासू आहे तो. पहिला आपण फंडामेंटल कव्हर करूया. मग आता ह्या फंडामेंटल मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे PE रेशो. बरोबर आहे. आता आपले जे आहेत PE रेशो आपला किती चालू आहे, हा PE रेशो आपला जवळपास 22 ते 25 टाइम चालू आहे. बरोबर. आलं का लक्षात. ज्या वेळेस 25 टाइम येतो त्यावेळेस शेअर्स विकले जातात. ओके. आणि परत ते जे शेअर्स आहेत परत 10-12ला आले, विकल्यावर परत खाली येतो ना प्राइस सर. परत 10-12ला आले, परत परचेसिंग पॉवर वाढतो. म्हणजे इथं व्हॅल्युएशन स्टार्ट झालं सर. ओके. व्हॅल्यू वाढलं विकलं, व्हॅल्यू कमी झालं परचेस केलं, हे असं चालू असतो. आणि ह्या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायचं आहे. आता बरं मग मला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, आता मी कुठं जाणार, मी सेकंडरी मार्केटमध्ये जाणार. IPO मध्ये तर मला चान्स मिळालेला नाही आहे. मग सेकंडरी मार्केटमध्ये मग मी कुठं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि मी कुठं जाऊन परचेस करायला पाहिजे, हा एक मुद्दा आहे ना. मग त्याच्यासाठी सेबीनं काही स्टॉक एक्सचेंज अपॉइंट केलेलं आहे, वेगवेगळे स्टॉक एक्सचेंज. त्यातलं महत्वाचं म्हटल्यानंतर ना भारतामध्ये 2 आहेत. एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ओके. जवळपास 1875 मध्ये का तर स्टार्ट झालेलं आहे. आणि दुसरं नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं 1992 ला काय तर स्टार्ट झालेलं आहे सर. बरं. अजून पण स्टॉक एक्सचेंजेस आहेत महत्वाचे. अहमदाबाद एक खूप महत्वाचं आहे, कलकत्ता एक खूप महत्वाचा आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की ह्या 5 वर्षात अहमदाबादचं खूप मॉडर्नायझेशन झालेलं आहे स्टॉक एक्सचेंज. हे 4 खूप महत्वाचे आहेत. मग तसं आपल्या पुण्यामध्ये पण आहे स्टॉक एक्सचेंज. हे जे स्टॉक एक्सचेंज मध्ये कंपन्या काय करतात, आता IPO आहे, लिस्टिंग करायचं आहे. ओके. लिस्टिंग करण्यासाठी ह्यांना सांगतात की बाबा ह्यांची जी फीज असतात, फीज देतात आणि तिथं लिस्टिंग करण्यासाठी सांगतात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये, नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये तर करावंच लागतंय, त्यांचे फीज द्यावं लागतात आणि तिथं लिस्टिंग होतं. लिस्टिंग झाल्यानंतर न मग एक प्लॅटफॉर्म आहे नीट.
NSE न तयार केलेला. अच्छा. त्या नीट प्लॅटफॉर्मवरती हे चालत असतो. बरोबर. त्या नीट प्लॅटफॉर्मवरती स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग होत असतो. बरोबर. म्हणजे आपला जो लॅपटॉप असेल हा. ह्याच्यावरती आपल्याला स्क्रीन दिसतो म्हणून स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग म्हणलं जातो. तिथं पर्टिक्युलर शेअर्सचे नावं असतात. बरोबर. आणि बायर्स दिसतात आपल्याला, हा. सेलर्स दिसतात, बरोबर. त्याच्या अगेन्स्ट प्राइस दिसतो आपल्याला सगळं. बरोबर. हे सगळं जे दिसत असतो की बायर्स किती आहेत, सेलर किती आहेत. मग ज्या वेळेस हे टायमिंग आणि प्राइस मॅच झालं, हा. हा. आलं का लक्षात? बरोबर. टायमिंग पण प्राइस पण प्राइस पण. आणि क्वांटिटी. करेक्ट. आता समजा एकाने सेलर आहे 100 लावलाय आणि बायर आहे तो 50च लावलेला आहे. बरोबर. ओके. आणि टायमिंग आणि प्राइस दोन्ही मॅच झालेला आहे. मॅच झालेला. आता ह्याचं जे 100 लावलेलं फक्त 50 इथं जातात. अच्छा. कारण की यांनी 50च मागितलं, 50च मागितलं. ह्याला परचेस होऊन जातं. करेक्ट. 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 तर मित्रांनो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज याबद्दल आता सरांनी माहिती दिली आहे. आणि शेअरबद्दल जे बेसिक नॉलेज ज्याला म्हणतो किंवा शेअरबद्दल जे बेसिक माहिती आहे ती कुळगिरी सरांनी आपल्याला दिलेली आहे. आणि हा विषय खूप मोठा आहे. हा विषय म्हणजे आपण एवढे एका एपिसोडमध्येच संपू शकत नाही. त्यामुळे ह्याला आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये घ्यावं लागेल बाकीचा जो विषय आहे. तर आपण इथेच स्टॉप करूया हा विषय आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण बाकीचा विषय घेऊया. नमस्ते. धन्यवाद.